नमस्कार दोस्तांनो, बघा शेडमध्ये बसलोय. काय सांगायचं तुम्हाला, उन्हान बेजार झाले आणि हवा तर कसलीच येत नाही. आणि घरात बसलं की तुम्हाला सांगतो नुसत्या घामाचे लोटच्या लोट लागते. म्हणून बघा आपल्या शेडमध्ये येऊन बसलोय. जनावरं रेडकं बसली ती, एक रेडी तेवढी उभा राहिली, बाकीची मसरबी सगळी बसली ती बा सांगतो. आणि काय हवा थोडीशी झुळूक बारीक जरी आली ना तर बरं वाटतंय. आता पूजा गेल्यावर शेंगा तोडायला काय करायचं. मी आपला बसलो इथं कुटी केली. तुम्हाला सांगतो आता पुन्हा 4ला मसर उठली की तुम्हाला सांगतो पेंट चारली की एवढी मग कुटी टाकायची. काय करायचं. बापू आता झोपेतनं उठून आलाय. बापू अरे झोपेतनं उठून आलाय वे. हां काय लागा बापू, बापू झोपेतनं उठून आलाय काय. हो बापू काय वाटतं फटाडतो आज. बस इथं येते ये. बापू झोपेतनं उठून आलाय. आज कधी झोपत नव्हता लवकर, पण आज झोपलाय बघा. बापू आज झोप खाऊन आलाय. हां असं ती काय नाही ती. बापू बघा झोपेतनं आता आलाय बघा. आणि त्याला ही मसरं रिडकं बसलेली त्याला माहीतच नाही. काय करायचं. निवांत बसलोय बघा, निवांत बसलोय बघा. काय करायचं. घरात तर तुम्हाला सांगतो कसलंच वारं लागेना. खिडक्या मोकळ्या सोडल्या तरी बी हवा लागेना. आणि पत्र तुम्हाला सांगतो उन्हान गरम होते. त्यामुळं तुम्हाला सांगतो बसूच वाटत नाही. इथं मात्र झाडाखाली निवांत बसं वाटतंय. झाड आहे, शेड आहे, सगळं आहे. बापू मला एक टाइम भरून आणतो बरं. बरं बापू कामच करत नाही. मला तांबे भरून आण म्हटलं तर तांब्यासुद्धा भरून आणला. काय मोना आण पाणी मोना. हां मोना हुशार आहे बघा. मोना माझं काम ऐकते. बापू काम ऐकत नाही. बापू नुसतं आता फुकाट खायला पाहिजे म्हणते. बापूला आता काय बसू दे की. बसलेली जनावर उठवतोय मी. मुंग्यारी आली दे बघा. मुंग्यारी आली दे बापू. ध्यानात ठेवू मुंगी आली दे. निवांत तुम्हाला सांगतो जनावर रोज करत बसली ती. काय जनावर तुम्हाला सांगतो दररोज पेढ्यात घालतील. त्यांना आता काय करायचं माहिती आहे का, बोरकडी आणायची. बोरकडी आणल्या का मग जनावर तुम्हाला सांगतो पेढ्याच घालत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो आज कसली परिस्थिती. आज नाही उद्या बुधवारचा बाजार आहे. आता बाजारातनं काय करणार, सगळ्या बोरकड्या घेऊन येणार आणि सगळ्या मसऱ्याला बोरकड्या बांधणार. बोरकड्या बांधल्या ना मग 10 पिळ्या घेत नाही. आणि काय काय जनावर तुम्हाला सांगतो 10 खाती ती का. त्यांना आता शान लावून आता बंद झाली जनावर 10 खायची. आता शाळेत लावलं नाही बघा. जनावर तुम्हाला सांगतो लय ही हो. तवा खात होती. हां तवा खात होती. आता जरा खायची कमी झाली ती. आता सारखं शान लावलं की कमी झाली. हवा आमच्या मोहनानं बघा तांब्या भरून आणला. खरंच मोहना हुशार आहे बघा. मोहना काय बरं आहे का. किती पेपर आहेत आता. उद्या इंग्लिशचा आहे पुन्हा ती गॅदरिंग येतंय बघा उन्हाळ्याच्या दिवसात. आणि सुट्ट्या लागल्या. बरं काय सांगतो तुम्हाला. तो उन्हाळ्यामध्ये पाणीच माणूस मुबलक पितय. आता 1 तांब्या पाणी पिलोय, पण तासाभरानं अजून 1 तांब्या पाणी पिवं लागतं. नाही पाणी पिणं तर काहीच होत नाही बघा. नाही तर आजारी पडत. असं आहे बापा. तू पाणी पियचं भरपूर. अजून पाणी पिला तू नाही. अजून पाणी पिण्याचं. पाणी दोस्तांनो तुम्ही सुद्धा पाणी भरपूर पित जावा. पाणी जर कमी पडलं तर बघा अनेक आजार होते. त्यामुळं पाणी भरपूर प्यायचं.
आणि उन्हाळा कडक पडलाय, शक्यतो झाडाखाली बसत जावा, शेडमध्ये बसा. जिथं चांगली गार हवा येते का अशा ठिकाणी बसत जावं आणि शक्यतो उन्हात बाहेर फिरत जावं. मी पण तुम्हाला सांगतो, दुपारच्या 12 वाजल्या, 12 ते 4 वाजेपर्यंत मी घराच्या बाहेर हालत नाही, म्हणजे शेडमध्येच बसतो. आणि 4 वाजता जेव्हा वैरण टाकायची ती का त्यावेळीच मी तुम्हाला सांगतो बाहेर ऊनच लय कडक आहे हो. त्यामुळं तुम्हाला सांगतो, आपलीच लोक नाही तर सगळे लोक त्रास झाले. शहरात विशेष करून उकाड आहे. जर लाईट गेली, एका पहिला वादळ सुटलं आणि त्या वादळानं जर लाईट गेली तर तुम्हाला सांगतो तर बसूच वाटत नाही. डास तर लय, मच्छर इकडं आमच्या महारात तसं काय नाही बा. डास नाही. आता मी जनावरात येऊन बसलोय तरी बी डास नाही तर काय नाही. एकदम वातावरण चांगलं आहे बघा. आणि तसं म्हटलं तर खेड्याकडं चांगलं राहायला. खेड्याकडं चला, खेड्यामध्येच सगळ्या सुविधा जर उपलब्ध झाल्या तर शहराकडं जाणारा गर्दीचा लोंढा कमी होईल. शहरामध्ये ज्या सुखसुविधा आहेत ते आपल्या गावामध्ये जर निर्माण झाल्या तर शहराकडं जाणारा लोंढा जर कमी झाला तर शहरं प्रदूषणमुक्त होती. त्यानंतर गर्दीत न होती, रस्ते वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होणारच नाही. आणि कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा व्यवस्थित लावता येते. कसं झालं माहिती आहे का, भयानक शहरात गर्दी आणि खेडी ओस पडायला लागली. खेड्याकडे आता वाढली पाहिजे तरच आहे, नाहीतर भविष्यात तुम्हाला सांगतो ऑक्सिजन मिळणार नाही. बघा झाडं तर आहे ती, झाडं नष्ट होण्याच्या मार्गात. या औद्योगिकरण विकासाच्या नावाखाली झाडं वृक्षतोड होत आहे. ही वृक्षतोड थांबली पाहिजे, झाडं भरपूर लावली पाहिजे. एक झाड समजा सुदैवानं तुटलं तर त्यापैकी 10 झाडं लावली पाहिजे. म्हणजे 10 पट जेव्हा आपण झाडांचा वापर करू लावू तेव्हा कुठं तर आपण प्रदूषणमुक्त होणार आहे. ऑक्सिजन आपल्याला भरमसाठ मिळणार आहे. ऑक्सिजन नसेल तर जीवन गुदमरल्यासारखं होणार आहे. आणि आता तर काय होतं, 4-5 वाजल्या की आकाशात विजा चमकते. आता मागच्या 2 दिवसात आमच्याकडं मोठा पाऊस झाला. पाणी सगळं इतकं गरजत होतं की समोरच तुम्हाला सांगतो 1 किलोमीटर अंतरावर एका हिवराच्या झाडावरती वीज पडली. ते झाड संपूर्ण नष्ट झालं. म्हणजे आकाशातल्या विजा कुठेही पडते, त्या नारळाचं झाड असू दे, हिवराचं असू दे, बाबळीचं असू दे. आता झाडावरनंच विजा जास्त पडायला लागली, काय करायचं. आणि जनावरं जर चरायला घेऊन जाऊन अचानक पाऊस आला आणि झाडाखाली जनावर जर उभा राहिली तर मृत्यूच्या दावणीलाच बांधल्यासारखं झाले ना. आणि अवकाळी पाऊस तुम्हाला सांगतो कधीही पडायला लागलाय. शेतीमालाचं नुकसान, वैरणीचं नुकसान, काय तुम्हाला सांगतो हे नुकसान करायसाठी येते. ह्याला जबाबदार आपण आहे, स्वतः मानव आहे. कारण मानवानं स्वतःच्या स्वार्थासाठी झाडं तोडली. संपूर्ण वृक्षतोड झाल्यामुळं हवेत तुम्हाला सांगतो बाकीचं प्रमाण वाढलं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. आणि त्याच्यामुळे ही तुम्हाला तो कमी वेळेत जादा पाऊस, अति पाऊस, पाऊस न पडणं, दुष्काळ अशा सगळ्या समस्या भेडसावत आहेत.